स्वागत आहे डिलिशियस फूडमध्ये। तर आज मी बनवणार आहे अस्सल पारंपरिक कोल्हापुरी तेलावरच्या पुरणपोळ्या। ह्या पोळ्या मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळतात। होळीच्या सणाला तुम्ही ही पोळी नक्की ट्राय करा। तर त्यासाठी मी पाव किलो हरभरा डाळ घेतलेली आहे। तर त्याच्यामध्ये 1 चमचा मी तेल घातलेलं आहे। ते मिक्स करून घ्यायचं सर्व डाळीला लावून, त्यामुळे डाळ मऊसूत शिजते। आता मी एका पातेल्यात पाणी उकळत ठेवलेलं, त्याच्यामध्ये ही डाळ घालून घ्यायची। त्याच्यामध्ये अर्धा चमचा बासमती तांदूळ घालायचे, त्यामुळे पोळ्या स्वादिष्ट होतात। डाळ शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी पोळीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। ही कणिक थोडी मऊ भिजवायची, त्याच्यामुळं पोळ्या छान लाटायला येतात। कणिक मळून झाली की त्याच्यावरती अजून थोडं पाणी घालायचं आणि झाकून ठेवायची कणिक 1 तासभर, तर ती छान भिजते। आता आपली डाळ शिजत आलेली आहे, ही बघा मऊ शिजलेली आहे। आता त्याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि पाव किलो डाळीला मी पाव किलो गूळ घेतलेला आहे। तो छान मिक्स करायचा आणि गूळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यायची डाळ। त्याच्यामध्ये मी वेलदोडा पावडर आणि सुंठ पावडर मिक्स केलेली आहे। आता ही शिजवलेली डाळ आणि गूळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी इथं एक चाळण घेतलेली आहे पुरण करायसाठी। ते मिक्सरमधून वाटून घेतलेलं जे पुरण आहे ते परत एकदा वाटायचं छान मऊसूत, म्हणजे पोळ्या फुटत नाहीत। आता मी कणकेचा गोळा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पुरण घालून घेऊ। पुरण थोडंसं जास्त घ्यायचं, म्हणजे आपल्या पोळ्या छान असा टम्म फुगतात। हे बघा असा हा गोळा असा पुरण घालत घालत कणिक अशी बाहेर काढी करायची आणि जास्तीची कणिक काढून घ्यायची। हे बघा आता असं गोळा व्यवस्थित करून घ्यायचा आणि हा गोळा तेलामध्ये बुडवायचा आणि पोलपाटला आणि लाटण्याला तेल लावून घ्यायचं पूर्ण आणि हा गोळा ह्याच्यावरती लाटून घ्यायचा। आपण लाटताना आपल्याला गोळा उचलायचा नाही आहे, आपल्याला पोलपट सरकवत सरकवत असे काठ लाटत लाटत ही पोळी लाटायची आहे। हे बघा असं। आता ही पोळी उचलताना अशी लाटण्यावरती घ्यायची अर्धी आणि आपल्याला तव्यावरती घालायची आहे। तव्याला सुद्धा मी इथं तेल लावलेलं आहे आणि एका बाजूने छान भाजून झाली की अशी पलटायची, म्हणजे छान फुगते। गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा, कारण की ही पोळी पातळ असल्यामुळं करपू शकते। बघा तयार आहेत तेलावरच्या पुरणपोळ्या। होळीच्या सणासाठी तुम्ही नक्की ट्राय करा। अशाच पारंपरिक रेसिपीसाठी लाईक अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।